कोणीही त्या गाड्यातून सरकारी कार्यक्रमाला जाणार नाही, माझ्याकडे माहिती आहे. लोकांनी त्या गाड्या परत पाठवल्या आहेत, बरोबर. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आलेत. यावेळी त्यांनी अहमदनगरच्या निळवंडे धरणाचं उद्घाटन केलंय. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केलाय. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध केलाय. कोणीही त्या गाड्यातून सरकारी कार्यक्रमाला जाणार नाही, माझ्याकडे माहिती आहे. लोकांनी त्या गाड्या परत पाठवल्या आहेत, बरोबर. त्या गाड्यात बसायला कोणी तयार नाहीये. गर्दी करण्यासाठी हे जे काय सुरू आहे, उत्स्फूर्तपणे लोकांनी प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमाला यायला पाहिजे. एकेकाळी नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमांना लोक उत्स्फूर्तपणे जात होते, सत्य. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, पंडित नेहरू. पण आज पंतप्रधान म्हणून नाही तर भाजपचे नेते म्हणून लोक त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकतात, हे सत्य. मराठा आरक्षणासाठी समाजातील अनेकांनी बलिदान दिलंय. अशा वेळी राजकीय नेत्यांनी सोहळे साजरे करू नये असं आवाहन मराठा समाजाने केलंय. ठिकाणी मठाचोडी या ठिकाणी शिर्डी या ठिकाणी होत असलेल्या या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या सभेसाठी गाड्या जाणार होत्या, परंतु त्या आलेल्या गाड्याचा सर्व मराठा समाजाचा रोषाला बळी द्यावं लागलं. या थोडक्यात या ठिकाणी गाड्यासुद्धा पेटवल्या असत्या, परंतु त्या महामंडळाच्या असल्या कारणास्तव या ठिकाणी मराठा समाजाने त्या गाड्याचं नुकसान नाही करायचं, परंतु शांततेच्या मार्गाने त्या गाड्या या ठिकाणी वाट काढून दिलेल्या आहे. परंतु महाराष्ट्रातील सर्वच पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांना एक हात जोडून विनंती आहे की बाबांनो, मराठा समाजावर या ठिकाणी कित्येक बळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेलेले आहे. आणि एवढी तीव्रता आरक्षणाची असताना आपण जर आनंद सोहळे साजरे करत असताल तर सगळे राजकीय पुढारी, विशेष करून अहमदनगर जिल्ह्यातील विखे घराण्याला तर आम्ही स्पष्ट सांगतोय की तुम्ही राजकीय सोहळे भोगू नका. मराठ्याबरोबर या, मराठ्याच्या आरक्षणामध्ये सहभागी व्हा आणि जो पक्ष मराठ्याला आरक्षण देण्यासाठी अग्रेसर असेल, भविष्यात त्या पक्षाबरोबर मराठा समाज काम करीन. आणि आम्हाला जर आरक्षण दिलं नाही तर मनोज जरांगे पाटील हे महात्मा गांधी यांच्या मावळवादी यांनी उपोषण करतात, परंतु एक ध्यानात घ्या, या ठिकाणी एक जहाळवादी गट देखील या ठिकाणी सक्रिय आहे आणि शहीद भगतसिंगाच्या नावाने या ठिकाणी महाराष्ट्रात हा वणवा भडकल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांना आम्ही आमच्या गावाच्या वतीनं ठणकावून सांगतोय, आज फक्त गावबंदी केलेली आहे, उद्या तुम्हाला घराच्या बाहेर सुद्धा हा समाज निघून देणार नाही, एवढं आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगतो. एक मराठा आरक्षण देणं हे आता केंद्र सरकारच्या हाती आहे असं सांगितलं जात आहे. आणि केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदींकडे जनता आता भाजप नेता म्हणून पाहते असं म्हटलं जात आहे. आता मराठा आरक्षण मिळावे यासाठी खुद्द संजय राऊत यांनीच एक उपाय सांगितला आहे. के मामले में, लॉ एंड ऑर्डर के मामले में, ड्रग्स के मामले में महाराष्ट्र में फिर एक बार मराठा समाज के तेज तर्रार नेता मनोज जरांगे पाटिल का अनशन शुरू हो गया, आंदोलन शुरू हो गया है. और अब तक मुख्यमंत्री और उनकी सरकार कोई सोल्यूशन नहीं निकल पा रही उसमें. और ये सोल्यूशन सिर्फ प्रधानमंत्री निकाल सकते हैं, केंद्र सरकार निकाल सकते हैं. हमने ये कहा था कि मनोज जरांगे पाटिल जी को मुख्यमंत्री ने प्रधानमंत्री के सामने बिठाना चाहिए और उनके पास जो सोल्यूशन है उस बारे में चर्चा होनी चाहिए. लेकिन ये नहीं हो रहा. अब प्रधानमंत्री आएंगे, भाषण देकर चले जाएंगे. भारतीय जनता पार्टी में आधे से ज्यादा लोग भाषण माफिया हैं. ये भाषण माफिया से महाराष्ट्र को छुटकारा दिलाना चाहते हैं हम लोग, और इस राज्य को एक स्थिर सरकार देना चाहते हैं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.